आपला एक सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, जेव्हा मी ह्या संपूर्ण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरतो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, सगळ्यात एक तो प्रश्न कसा आहे की आपल्याकडे कारखानदारी आहे आणि शेतकऱ्यांना त्याची मदत होते किंवा ना मदत होते तो वेगळा भाग राहिला. पण जो ऊसाचा भाव आहे त्यासाठी एक वेगळं नेरेटिव्ह सेट जे विरोधकाकडून केलं जातं त्याला कसं टेबल करतात? नाही, ऊसाचा दराबद्दलचा जो काही रूल आहे, MSP ज्याला म्हणतो किंवा FRP आपण ज्याला म्हणतो की हमी भाव जो दिला पाहिजे, तो केंद्र शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहे की ऊसाची जी रिकव्हरी असते आणि आपण मराठवाड्यातली रिकव्हरी, पश्चिम महाराष्ट्रातली रिकव्हरी आणि त्याच्यावर त्याचा भाव ठरला जातो. त्याचा एक आकडेवारी आहे की 10.25% एक दर असतो आणि जशी जशी रिकव्हरी ऊसामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं त्या पद्धतीनं त्यावेळेस तो रेट ठरला जातो. कोल्हापूर सातारा भागामध्ये ऊसाची रिकव्हरी जास्तीत जास्त 13-14% जाते, म्हणून त्यांना तेवढा त्या पद्धतीनं भाव मिळतो. आणि गेल्या वर्षीच म्हणजे ह्या वर्षी जो काही थोडाफार भाव कमी आला असं शेतकऱ्यांना वाटतो, तो ह्यामुळे आहे की मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड आपल्याकडे पडला होता, की उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी होता, त्याच्यामुळं ऊसं जी होती ती वाळायला लागली होती, ते नैसर्गिक होतं. आणि मग ह्या वेळेस आपण बघतो की पावसाळा थोडाफार समाधानकारक झाला आहे, जे ऊस आहे त्याच्यामध्ये टनेज वाढेल, त्यामुळे ऊसाचं साखरेचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामध्ये तुलनेमध्ये तरीही मांजरा परिवारानं FRPपेक्षा जादा भाव देण्याचंही धोरण ह्यावेळेस आखलेलं आहे. आणि प्रत्येक कारखान्याने एक पाऊल पुढं जाऊन की शेतकऱ्यांना सणासुदीच्या वेळेस अडचण येऊ नये. आणि जेव्हा हे विरोधक आमच्याबद्दल हा नॅरेटिव्ह सेट करतात, आम्ही तर सरकारला ही विनंती केलेली आहे की शेतकऱ्याकडून ऊस गाळप करून जी साखर निर्माण होते त्याच्यावर सरकारनं मिनिमम प्राईस धरला आहे ते 31 रुपयाचा 32 रुपयाचा प्राईस आहे. पण आज जेव्हा किरकोळ माल तारण किंवा मालाचा जो भाव साखरेचा आहे तो आता सणासुदीमध्ये 48 रुपयापर्यंत गेलेला आहे. तर शेतकऱ्याकडून जेव्हा गाळप होते त्या साखरेचा भाव 31-32, पण जेव्हा ग्राहक म्हणून एक माणूस ह्याला जातो त्याला 48. ही नफेखोरी कुणाची व्हायला लागली हे विरोधकांनी सांगावं. ही नफेखोरी करण्याची जी सवय लोकांना पाडलेली आहे तीच विषय सोयाबीनबद्दल होतो. एकीकडं आपल्याला सांगितलं जातं की महागाई वाढेल म्हणून शेतीमालाला जर भाव जास्त दिला तर महागाई वाढेल, हे पटवलं जातं. आणि मग जेव्हा शेतकऱ्याला आज भावच नाही आहे, आज सोयाबीनला 48 भाव दिला जातो, एकही खरेदी केंद्र सध्या चालू नाही आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं. शेतकऱ्याला जो काही भाव मिळतो, कुठं 4,000, कुठं 3800, कुठं 3400, कुठं 4100. दीपावळीच्या मध्ये आपण जर लातूरमध्ये फिरलात आपल्याला कळेल बाजारामध्ये. पण तेलाचे भाव 150च्या पार आहेत. मग जेव्हा सोयाबीन 4ला तुम्ही घेताय, मग तेल कंपन्यांना फायदा मिळून द्यायचा आहे का? मग तेल कंपन्यांसाठी सरकार काम करतंय का असं म्हणलं तर आम्ही, त्यामुळे त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात सरकार तुमचं आहे, शेतकऱ्याला पाहिजे हमी भाव. जेव्हा ते विरोधात असतात तेव्हा त्यांनी हमी भावाची मागणी काय केली होती? 6,000च्या पुढे. हा भाव त्यांनी मागितला होता 2013-14 आज 24ला सगळी व्यवस्था त्यांच्या हातात आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत. पण आज जेव्हा देण्याचे दिवस आहेत त्यांच्या हातामध्ये ताकद आहे, सत्ता आहे, सगळं आहे, पण देताना ते 4800 काढतात. म्हणजे कुठेतरी हा शेतकऱ्यांवर जो ते अन्याय करत आलेले आहेत आणि देशभरामध्ये शेतकऱ्यावर भाजपच्या विचाराचा जो अन्याय होतो आहे तो सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि त्याच्यामध्येच कुठेतरी शेतकरी त्रस्त झालेला आहे की त्याला परवडत नाही आहे, पण तरी सरकारकडं अधिकार असताना देखील सरकार वागत नाही. आणि इथलेही कृषी मंत्री असतील, इथलेही जे विद्यमान सरकार असेल, त्यांनी एकही शिष्टमंडळ किंवा एकही निवेदन असं केंद्र सरकारला पाठवणं नाही, आमच्या शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये 4,800 परवडत नाही, तुम्ही किमान 6,000 तरी दिला पाहिजे. कारण का 6,000 आम्हीच तुम्हाला मागितला होता विरोधी पक्षात असताना, आता तर आम्ही सत्तेवर आहोत, एकही असं पत्र त्यांनी दिलं नाही. ज्या पक्षाचे नेते किंवा ह्या पक्षामध्ये जे विरोधी पक्षाचे आमदार किंवा आता उमेदवार म्हणून उभे आहेत, ते विरोधी पक्षाला माझा सवाल आहे की का तुमच्या नेतृत्वानंच हा भाव मागितला होता, तर तुम्ही तुमच्या सरकारकडे शिफारस करून हा भाव का घेऊन येऊ शकत नाही? तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्हाला काय कारण आहे? आम्ही तर कारखानदारी चालवतो, आम्ही तर जे सरकारनं निर्बंध घालून दिलेले त्याच्यामध्ये काम करून आम्ही 100 रुपये 150 रुपये जादा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडून जे आहे ते लोकांसमोर आहे, पण तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काय करताय हे लोकांसमोर तुम्ही का मांडत नाही?